संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास 2 ते 2.5 वर्ष वयाचा मादी बिबट्या जेरबंद झाला। घारगाव गावांतर्गत असणाऱ्या शिदायकवाडी परिसरात 2 ते 3 बिबटे असल्याचे ग्रामस्थांना वेळोवेळी दिसून येत होते। तर सुनीता जाधव यांच्या वस्ती शेजारी बिबट्याने बोकडाचा फडशा पाडला होता, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। ग्रामस्थांनी पिंजऱ्याची मागणी केल्यानंतर वन विभागाने तेथे पिंजरा देखील लावला होता। भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या रविवारी रात्री अलगद पिंजऱ्यात जेरबंद झाला। बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती। तर वनपाल हारून सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली वनसंरक्षक श्री किसन सातपुते, बाळासाहेब ओयराळ, दीपक वायळ आदींनी धाव घेत बिबट्याला संगमनेर खुर्द येथील रोपवाटिकेत नेण्यात आले आहे। दरम्यान घारगाव कळमजाई रोडवर असलेल्या शेख वस्ती परिसरातही कायम बिबट्याचे दर्शन होत होते। रस्त्याने अनेक शालेय विद्यार्थ्यांची ये जा असते। शेतकऱ्यांनाही शेतात काम करताना भीतीच्या सावटाखाली काम करावे लागत होते, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मागणी केल्यानंतर तेथेही पिंजरा लावण्यात आला होता। मात्र बिबट्या पिंजऱ्याच्या आजूबाजूला फिरून गुंगारा देत होता। त्यानंतर लगतच असलेल्या जाधव वस्तीवर बिबट्याने बोकडाचा फडशा पाडल्यानंतर पिंजरा जाधव वस्तीजवळ लावण्यात आला होता। भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या येथे मात्र अलगद पिंजऱ्यात अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। मात्र या परिसरात अजून 2 बिबटे असून वन विभागाने पुन्हा पिंजरा लावून ते जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव।